हळुवार बहरेल प्रीत ही आपली. भाग 6. अक्षिता व नंदिनी दोघीही लेक्चर्स अटेंड करून कॉलेजमधून बाहेर पडल्या. अक्षू, तू आमच्या घरी राहायला येतेस का? नंदिनीने तिला विचारलं. काका मावशीला तर विचारावं लागेल ना? अक्षिता बोलली. तू चल, आपण आत्ताच जाऊन विचारू त्यांना. नंदिनी. अगं पण आत्ता लगेच? अक्षिता. काम तर छोटंसंच आहे ना, मग त्याला रखडत कशाला ठेवायचं? नंदिनी अक्षिताला म्हणाली. अक्षिताने हुंकार भरला. खरं तर तिला एका फॅमिलीमध्येच राहायचं होतं, कारण एकट्या मुलीला शक्यतो कोणीही राहायला रूम्स देत नाही, आणि जर माझी राहायची सोय झाली तर मला वीरच्या घरी राहावं लागणार नाही. नंदिनी अक्षिताला घेऊन तिच्या घरी आली. अगं आत ये ना. नंदिनी. हो, ती कसनूस हसत म्हणाली. खरं तर ती त्या घरात खूप वेळा आली होती, पण आज तिला त्या घरात जाताना खूप अवघडल्यासारखं वाटत होतं. सुरुवातीला ती त्या घरात नंदिनीची मैत्रीण म्हणून यायची, पण आता ती एक भाडेकरू म्हणून आली होती. आणि माझ्या बाबांनी मला घरातून हाकलवून दिलंय असं जर सांगितलं तर ते मला इथे राहू देतील का? ती हा विचार करत होतीच की नंदिनीने तिला बसायला सांगितलं आणि ती आतमध्ये निघून गेली. अक्षिताच्या कानावर आतमधून काहीतरी शब्द ऐकू येत होते, पण तिला ते शब्द नीट कळत नव्हते, म्हणून ती पुढे जाऊन ऐकण्याचा प्रयत्न करू लागली. तुला काय वेड लागलंय का नंदू? काहीही काय बडबडतेस? नंदिनीची आई किचनमध्ये उभ्या राहून नंदिनीला बोलत होत्या. आई, तिला सध्या गरज आहे माझी. नंदिनी. तुला जर तिची मदत करायची असेल तर कशीही कर, पण ती इथे नाही राहू शकणार. मी काय चुकीचं बोलतीये आई? नंदिनी पुन्हा बोलली. काय चुकीचं? लोकांना समजलं ना की ज्या मुलीला आईबाबांनी घरातून हाकलवून दिलंय आणि तिला आपण आपल्या घरात ठेवून घेतलंय, तर लोक काय म्हणतील याचा जरा विचार कर ना. आपलं इथे राहणं मुश्किल होऊन जाईल. त्या नंदिनीवर ओरडत होत्या. आई, मी लोकांसाठी माझ्या मैत्रिणीला असं सोडून देऊ का? नंदिनी. हे बघ, मी तुला असं म्हणत नाही की तू तिला सोडून दे, पण तिला इथे आपण नाही ठेवू शकत. हवं तर तू तिला दुसरीकडे कुठेही जागा शोधून दे. नंदिनीची आई नंदिनीला म्हणाली. आई, पण असं एकट्या मुलीला आपल्या शहरात कोणीही रूम देत नाही, आणि हॉस्टेलवर जर राहायचं म्हटलं तर त्याच्यासाठी त्यांचा टाईम ठरलेला असतो. 10 नंतर मुलींनी रूमवर यायचं नाही. पण जर समजा आम्ही कुठे बाहेर वगैरे गेलो आणि काही कारणामुळे जर आम्हाला यायला उशीर झाला, तर त्यावेळी ती कुठे राहील? तिला असं रस्त्यावर एकटीला सोडून तर मी घरी नाही येऊ शकणार. नंदिनी. मग काय तू पण तिच्यासोबत रस्त्यावर राहणार आहेस का? तुला तुझ्या आई वडिलांनी घरातून बाहेर काढलं का? त्या नंदिनीकडे एक रागीट कटाक्ष टाकत बोलल्या. नंदिनी तिथून बाहेर आली. समोर उभ्या असलेल्या अक्षिताचा पडलेला चेहरा पाहून नंदिनी काय ते समजून गेली. सॉरी अक्षू, मी आईला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती काही ऐकायलाच तयार नाही. नंदिनी. हो ठीक आहे, तू कशाला एवढं टेन्शन घेतेस? एवढं काहीच झालेलं नाहीये. सध्या तर मी जिथे राहते तिथे राहूच शकते ना, आणि थोड्या दिवसात माझी काही ना काहीतरी राहण्याची सोय होऊन जाईल. त्याच्यामुळे तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आणि मावशी जे बोलत होत्या तेही बरोबरच होतं ना? त्या काही चुकीच्या बोलल्या असं तर मला अजिबात वाटत नाही. जिथे एका मुलीला आई वडिलांनी घरातून बाहेर काढले हे जर इथल्या लोकांना समजलं तर ते माझ्याविषयी तर वाईट चर्चा करणारच, पण शिवाय ते तुझ्या घरच्यांविषयी सुद्धा वाईट बोलतील. अक्षिता चेहऱ्यावर कसनूस हसू आणत बोलली. असं नाहीये अक्षू, तू उगाचच नसत्या गोष्टींचा विचार करतेस. जगात फक्त वाईट माणसं असतात असं नाही ना. काही लोक अशी असतात की जी मनाने खूप चांगली असतात, आणि त्यांना अशा कोणत्या गोष्टीचा फरक नाही पडत. नंदिनी. हो, पण त्या राहिलेल्या लोकांचा तर विचार करावा लागेल ना नंदू. अक्षिता नंदिनीला म्हणाली. बघू, तुझी राहण्याची सोय नक्कीच कुठे ना कुठेतरी होईलच. नंदिनी. निघते मी, मला ऑफिसला जायचंय, असं म्हणून अक्षिता तिथून बाहेर पडली. वीर, काय झालंय? तू अशा फेऱ्या का मारतोय? वीरला अस्वस्थपणे इकडे तिकडे फेऱ्या मारताना पाहून पार्वतींनी काळजीने विचारलं. आजी, तू इथे काय करतीये?
डॉक्टरांनी तुला सांगितलंय ना की जास्त वेळ असं बसून नाही राहायचं. रूममध्ये जाऊन आराम कर. वीर पार्वतींना समजावत म्हणाला. नाही रे वीर, मी ठीक आहे. पण तुला काय झाले? पार्वती. कुठे काय? तो काहीही न झाल्याचं दाखवत बोलला. इथे मला काय होतंय ते माझं मलाच कळत नाहीये. आणि आता आजीला मी काय सांगू? दादा चल जेवून घे. पिहू त्याला आवाज देत बोलली. नाही, मला भूक नाहीये, तो बोलून गेला. दादा तुला माहितीये आपण तिघे रोज सोबतच जेवण करतो. तुझ्यामुळे आज बहुतेक आम्हाला पण उपाशी राहावं लागते. पिहू वीरकडे बघत बोलली. चल जेवण करून घेऊया, वीर पिहूला म्हणाला. तिघेही जेवायला बसले. त्याने थोडंसं खाल्लंच होतं की त्याला समोरून अक्षिता येताना दिसली. तिला येताना पाहून तो जेवण करता करता जागेवरून उठला आणि तिच्या समोर जाऊन उभा राहिला. काय झालं? तुम्ही असे मध्येच का उभे आहात? अक्षिता त्याच्याकडे बघत बोलली. कुठे होतीस इतका वेळ? वीर तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तिच्यावर चिडत बोलला. माझं थोडं काम होतं. पण तुम्ही असं का विचारताय? अक्षिता. नाही, ते सहजच. तुला यायला खूपच उशीर झाला ना म्हणून. वीर त्याचा राग शांत करत बोलला. पण मला रोज असाच उशीर होणार आहे आणि मी रोज ह्याच वेळेला येत जाईन. कदाचित ह्याच्यापेक्षाही थोडा उशीर होईल मला, अक्षिता वीरला म्हणाली. तू पण चल जेवायला आमच्यासोबत, वीर अक्षिताला म्हणाला. नाही नको, मला भूक नाहीये. अक्षिता. एकदा सांगितलं ना की जेवायला चल म्हणून. वीर. पण मला खरंच भूक नाहीये, अक्षिता वीरला म्हणाली. ठीक आहे मग, जर तुला आत्ता जेवायचं नसेल तर तुला उद्या सकाळपर्यंत उपाशी राहावं लागेल, कारण तुला तोपर्यंत इथे जेवण मिळणार नाही. तुला जर आत्ता जेवायचं नसेल तर तू सकाळपर्यंत किचनमध्ये जाऊ शकणार नाहीस, वीर बोलला आणि अक्षिता तिथून रूममध्ये निघून गेली. कसे आहेत हे? त्यांच्या स्वभावाचं काहीच कळत नाही. कधी इतके चिडतात की समोरच्याला घाम फुटेल आणि कधी इतके शांत वागतात ना की समोरच्याला वाटेल की ह्या माणसाला कधी राग येतो की नाही ते. मी आल्यावर ते माझ्याशी रागाने बोलत होते का शांतपणे तेच कळत नव्हतं. त्यांच्याशी एवढंच बोलले तरी त्यांच्यात त्या दोन्ही गोष्टी जाणवत होत्या. पण त्यांना खरंच माझी काळजी वाटत होती का फक्त त्यांच्या घरच्यांच्या समोर माझी काळजी करण्याचं नाटक करत होते? हा विचार करतच अक्षिता झोपून गेली.